हायला सागर शेठ आज लवकर आलाय. हा आबा वरटतात ना. वरडणारच ना. आता तुम्ही काम सोडून इकडे तिकडे फिरचाल तर काय करताल. नाही मी कुठे फिरलो होतो. जाऊ दे. तुला सांगू का, भाऊ आपल्यावर ओरडत असतील, खवळत असतील, कधी कधी मारत पण असतील, पण भाऊ मनाने लय चांगले. हा तेवढं मात्र खरे. हे मला काल कळलं. म्हणजे आधीपासूनच मी त्यांना देव माणूस समजायचो, पण मी काल प्रत्यक्षात पाहिलं की शिवाभाऊ म्हणजे काय माणूस आहे ते. बघ ना, त्या अनाथ मुलांपाशी गेलो, त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट केला, त्यांना खाऊ दिला. असं कोण करतं आजच्या जगात? कुणीच नाही करत. सगळी स्वार्थी माणसं हा स्वतःपुरता विचार करतात. आणि आपलं भाऊ, म्हणजे भाऊ म्हणलं की मी तुला सरप्राईज देतो, मला म्हणजे सगळ्यांनाच. मला वाटतं ह्या वर्षातलं सगळ्यात भारी सरप्राईज होतं ते. आणि खूप काही शिकायला पण मिळालं बरं का. मी एक ठरवलंय की इथून पुढे माझे जेवढे पण बर्थडे होतील ना, तेवढे मी बर्थडे तिथंच जाऊन सेलिब्रेट करणार. मी म्हणजे पण माझ्या गर्लफ्रेंडचा तसाच बर्थडे साजरा करणार. गर्लफ्रेंडचा म्हणजे? तुला गर्लफ्रेंड आहे? नाही भविष्यात झालं. झाली तर ना. हे बघ, प्रेमात ना लय त्रास असतो बाबा. बघतोयस ना माझी अवस्था. तुम्ही पण प्रेम केलं? मी प्रेम केलंय रे, पण आता मला लग्न करायचंय. आणि भाऊ पाठीशी आहेत म्हणलं होईलच लवकर, नाही का? मी असं म्हणत नाही की प्रेम वाईट आहे, पण तुला जर प्रेम करायचं असेल ना, तर त्यात होणाऱ्या त्रासाला खंबीरपणे उभं राहायला शिकायचं, तेव्हा प्रेम करायचं. मग प्रेम करावं का नाही आता? प्रेम करायचं रे, प्रेम करायचं. आयुष्यात येऊन एकदा तरी प्रेम करायचं. बस चल, जाऊ का मी आता? अहो गाडी शिकवणार होतं त्याचं काय झालं? शिकवतो की मला जरा एवढ्या माझ्या त्रासातनं बाहेर पडू दे, मग तुला सगळ्या गाडी शिकवतो. शिकवा राव तेवढी. माझ्यावर विश्वास आहे की नाही? विश्वास आहे. टेन्शनच घेऊ नको. तुला असला ट्रेन ड्रायव्हर करतो ना, बघतच राहतील लोक. काय, चल काम आटप, तोपर्यंत मी आलो जाऊन. हा. जाऊ का? चालेल. भाऊ लय काय विचार बसलाय. सचिन, बसले आपलं. लवकर आलतो ना मी पण गॅरेजला आज. हा, तुझं काय चाललंय? काय नाही भाऊ, एक थोडीशी गाडी राहिलेली, हम्म तिचं करून घेतलं पोरांकडनं, आता पाठवली द्यायला. हे गाड्यांचे काम करून घेत जाऊ जरा. नाही काय टेन्शन. सर तुला माहितीये का, हा भाऊ बोला की. ते काल TC कॉलेज पाशी काहीतरी ऍक्सिडेंट झाला वाटतं. नाही काय ऐकून भाऊ. अरे काय झालं माहितीये का, हम्म. लहान मुलगा होता आणि टू व्हीलर वरती तो होता, तर त्याने डायरेक्ट अंगावर गाडी घातली टू व्हीलर. एक जणांचा पाय मोडलाय. कसं आहे भाऊ, आता राग नका मानून घेऊ, हम्म. पण तिथं कॉलेज असल्यामुळे ना पोरं हळू गाडीच चालवत नाहीत अजिबात. उगीच शायनिंग मारायची. त्यात ते लहान असल्यामुळे त्यांचा पाय पुरत नाहीत गाडीवर, त्यांना हा. कंट्रोल करता येत नाही. मला तर का तब्येतच ठीक नाही. अरे दवाखान्यात जायचं का भाऊ? नाही रे, काय विषय माहितीये का, हम्म. पहिली गोष्ट, जी वडील आहे का ना मुलांची, हम्म. त्यांनी गाडीच नाही दिली पाहिजे. त्यांचं 18 वर्ष पूर्ण नसते, लायसन नसते, कशीही गाडी दामटते. नवीन बारक्या पोरांना काय वाटतं, गाडी चालवायची मला फुल स्पीड मध्ये गाडी हा. असते, त्याच्यामुळं काय समजत त्यांना नाही. कंट्रोल करता येत नाही. आता आणि ते कोण होतं माहितीये का, हम्म. माझ्या मित्राचा मुलगा होता तो. अवघडच आहे. आता त्याला काय बोलता येणार मला. आता उगाच आपलं 30-40 हजाराला घर जाणार. जळलं काय, आता घर राहिलं तेव्हा. ह्यात नाही हो, पालकांची बी काही चुकी नाही. गाडी नाही दिली का रडणार, भांडणार, घरातनं निघून जातो म्हणणार आणि गाडी घेऊन जाणार. पोरांचं तसंच झालं आजकाल. मग काय. जाऊ दे. घे ना फोन, घे ना, कोणाचा आलाय बघ की. नाही काय घेत, ते कस्टमरचा असेल. अरे घे सचिन, पौर्णिमाचा फोन आहे ना, घे घे. मला माहितीये कोणाचा फोन आहे ती. तुम्हाला कसं काय कळलं? सगळं समजतं मला साच्या, मी एवढा बुद्धू नाही. बर बर. हा. हॅलो. हां, काय करताय? हा, गॅरेजवर आहे. नाश्ता केलात? मी मस्त आहे. हो, तसं आहे ते, म्हणजे माझ्याकडे लक्ष देऊन असतात. मला तुमची खूप आठवण येते.
आता कसं येऊ मी? बघते मी काहीतरी. तुमचं काम कसं चाललंय? हा, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. कुणाचा रे फोन? पल्लवीचा होता. अरे मी तुला सांगितलंय ना फोनवर जास्त बोलायचं नाही म्हणून. नाही पप्पा, आत्ताच जस्ट फोन लावला होता. फोन नाही केला नाही, होता. जास्त नाही थोडं नाही, नकोच आहे आपल्याला फोन. हा, एकदा विश्वास ठेवून बघितलाय तुझ्यावर, नशीब समज अजून फोन काढून घेतला नाहीये मी तुझा. पप्पा मी खरंच पल्लवी. अरे नको ना, सांगितलं ना एकदा, ते फोन ठेव तिकडं आणि अजिबात फोनवर बोलू नकोस. मी तुला आत्ताच सांगतोय, मी तुझ्या लग्नाच्या बाबतीत खूप सिरियस घेतलंय. मी एनी हाऊ कॉस्ट एनी हाऊ कंडिशन मी लग्नाचं नियोजन लवकरात लवकर करतोय. जावर पण अजिबात फोन वापरू नकोस. हॅलो हॅलो, पौर्णिमा. सच्या, हा भाऊ. काय झालं रे? काय नाही भाऊ, मग पौर्णिमा होती, हा, बोलत होतो हम्म. आणि अचानक फोन कट झाला. का? नंतर हॅलो हॅलो करतोय तर काहीच आवाज येत नव्हता. काय झाले? बहुतेक तिचे पप्पा आले असणार. काय म्हणले ते? भाऊ, बोलू का भाऊ? बोल. भाऊ आता नाही सहन होतो तिच्यापासून वेगळं राहणं. भाऊ प्लीज काहीतरी करा, मी तुमच्या पाया पडतो भाऊ. अरे सच्या, तुला किती वेळा सांगितले असल्या गोष्टी करत जाऊ नको. अरे इतके दिवस दम धरला, फक्त 2 दिवस दम धर ना. भाऊ काय दमदूर, गेलं 2 महिने झालं मी तिला भेटलो पण नाही. मला नाही सहन होत तिच्यापासून लांब राह. हे बघ सच्या, आपण जिद्द अजून सोडली का? एखादी गोष्ट जोपर्यंत मिळत नाही ना सच्या, तोपर्यंत त्या गोष्टीचा पाठलाग करणं कधीच सोडायचं नाही. त्यामुळं तू थोडा धीर धर, कुठं जात नाही ती. मी आहे ना, काळजी करायची नाही. तुम्ही आहे म्हणूनच आतापर्यंत धीर धरलाय. मग अजून थोडा दिवस धीर धर, सगळं काय व्यवस्थित होईल. एवढं खचून जायचं नसतं सच्या, अजून भरपूर दुनिया बघायची. कळलं का? तिचा फोन आला तर सांग, शिवाभाऊ आम्ही येणार म्हणून 1 दिवस. आता आपले सगळे स्वप्न साकार होत चालत का नाही मला सांग बरं. हो भाऊ. त्यांच्या बरोबर आपल्याला जायचंय. थोडा विरह तुला सहन करावा लागणार आहे. हो नुसतं प्रेम प्रेम करत बसला ना तर काय साथी लागणार नाही. कळलं का? त्याच्यामुळे तू काळजी करायची नाही, फक्त 2 दिवस दम धर. हा, मी जरा एक ठिकाण जाऊन आलो काय, आणि ते गॅरेज मध्ये काम करून घे जरा. हा, फ्रेश राहा. जाऊ का मी? हो भाऊ. यार थांब की, बोला की. तुझ्याकडेच निघालो होतो आता. माझ्याकडे हो का? अरे विसरलास का काय? आज शनिवार आहे. हो शेट, आता बास की, आता रस्त्यावर यायचंच बाकी फक्त. अरे आज शनिवार म्हणजे जॅकपॉटचा दिवस आला. चल लावाकडा. नाही नाही नको, मला नाही लावायचे पैसे. लावायचं ना म्हणजे तुला काय विश्वास नाही का माझ्यावर? असं म्हणताय काय? मी काय म्हणतो, हा. मला तर काय नाही लावायचे पैसे. एक लय भारी कस्टमर आहे आपल्याकडे. काय बोलतोय? तुम्हाला काय सांगू, तुम्ही म्हणला ना 1 लाख रुपये गुतव, हा. 1 लाख रुपये द्यायला बी मागं पुढे बघणार नाही. खरं? हो तर बरं कुठे आहे ती? आम्ही काय आतमध्येच बसलेत. मग चल की, तू नाही तर त्यो तरी. चल बस. चला, बसायचं कशाला, चालत येतो. बरं चल. चला या, भेटावतो. हो ये चल. 1 नंबर माणूस आहे, चला. ह्याला आपल्याला काय नवीन कस्टमर मिळण्याशी मतलब, हा काय आणि तो काय. चला चला. आलो आलो चल. कुठलं तरी आपलं जुगाड जुळलं म्हणजे बाद झालं. चला. हा बघा, तुला सांगतो त्याला आहे ना लखपतीच करतो ना बघ, लखपती. टेन्शनच घेऊ नका. मग तुला कळेल की हा. तू किती मोठी चूक केली ती. होय हा. भाऊ. अरे येड्या, तू भाऊंपाशी कशाला घेऊन आलाय? ह्या माणसापाशी घेऊन आलाय तुम्हाला? टेन्शन घेऊ नको, मी त्यांना तयार केले. तुम्ही राव काय माझे ओय, काय चाललंय? भाऊ ते मटका. अच्छा, मटका किंग. हो. का रे बाबा? नाही काय भाऊ, नमस्कार. अरे नमस्कार म्हणतोय,
नमस्कार कुठल्या व्यक्तीला घालावा? हा? पैसे लावायचे होते ना आपल्याला. पैसे लावायचे, लाव की पैसे. म्हणजे काय करतो, निवांत बसून खाता येईल आपल्याला, बरोबर आहे का नाही? हा? म्हणजे रातोरात लखपती. बरोबर ना? पाहून पैसे कशाला मटक्याचा विषय काढ. तुम्ही राहू का काळजी करून मी आहे ना भाऊ. ते किती कसं काय ती स्कीम हा, सांगा की. मला स्कीम सांग. म्हणजे कसं, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये लावतो, म्हणजे रातोरात करोडपती. रस्त्यावर. अरे बाद झालं तुझी सगळी नाटक, सगळं माहितीये मला. अरे फसवा कोणाला? हा, यासाठी धंदा चालू केलाय बरं? नाही भाऊ, म्हणजे आपलं पोटा पाण्यासाठी. अरे पोटापाण्यासाठी पण दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून पोटापाण्यासाठी करतो का तू? हा, मला सांग. एवढं तू मटका मटका सगळीकडे म्हणतो, तू तू आजपर्यंत किती पैसे कमवलो रे याच्यावर? लय पैसा कमावलाय भाऊ त्यांनी. फ्लॅट घेतलाय रिंग रोडच्या तिथं. बर बायपासला 2 एकर जमीन घेतली. बर, आणि सोनं पण आज नाही वाटतं हातात, पण लय सोनं आहे त्यांच्याकडे. बघू बघू, दाखव तुझ्या अंगठ्या कुठे. नाही ते जरा घरी आंघोळ करताना काढून ठेवल्या होत्या ना. आंघोळ करताना काढून ठेवल्यात होय? अरे त्या दिवशी गाडीची उधारी राहिली तुझी, 1,800 रुपये बिल झालत, त्यातनं फक्त तू 200 रुपये टेकवले हातात, आणि 1,600 रुपयाला तू अजून चुना लावतोय. अहो ते खात मायनस मध्ये होतं ना. तू जन्मच तुझा मायनस मध्येच गेला असं समज. कुणाला फसवायचं, कुणाला काय करायचं कळलं पाहिजे तुला. चांगलं चाललं त्याच. अरे तू याच्या अगोदर आपल्या गॅरेज मध्ये होता कामाला, 2 गाड्या खोल म्हणलं, नको म्हणला मी असलं काम करत नाही. माझ्या इथनं गेला त्यो, रातोरात म्हणला मी नाही तुमच्या सुपरस्टार काय ती नाही तसले पैसे कमवून आणतो म्हणला. जॅकपॉट जॅकपॉट. जॅकपॉट लागतोय तुझा. हा, आणि शनिवारचं काय असतं रे तुझं? नाही ते आकडा चांगला बसतो ना शनिवारचा. आकडा चांगला येतोय, चांगला बसतोय बघ. भाऊ लय फसवलंय यांनी मला. बघ तुला शेवटची वॉर्निंग देतो, काय शेट लोक, परत जर कुठल्याच पोराला जर तू फसवलं आणि मटक्यात जर नादा लावलं तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव सांगतो तुला मी. भाऊ एवढ्या बार चूक झाली, परत नाही गॅरेजच्या कुठल्याच पोराय नादाला लागणार. ना गॅरेज ना कुठल्याच पोराला नादी लावायचं नाही, कळलं का? नाही भाऊ. आला का लग्न झाले, पोरं बाळेत, हा, दुसऱ्याचं हिसकून आपल्या संसारात घालायचं म्हणजे तुला पटतं का? सांग बरं. आणि तू कितीही पैसे कमवू, हातात 1 रुपया सुद्धा राहणार नाही, लक्षात ठेव इथून पुढे. शेवटी सत्याचा विजय होतो, लक्षात ठेव. 2 दिवस माझ्या मारतील पैसे मिळाल्यावर, तिसऱ्या दिवशी काय करणार आहे? दुसरं कस्टमर शोधत फिरणार आहे का तू? पटलं पाहिजे तुला. येऊ का भाऊ? या इथे भेटलाय, परत भेटू नका कुठं. कळलं का तुला? कळलं का सत्य परिस्थिती काय असते ती? हो भाऊ. हा, तर नाही परत नादी लागणार असल्या माणसांची, म्हणूनच आणलं त्याला तुमच्यापाशी. नाही चांगलं केलं ते, सुधरा जरा आता तरी. हा, बघा तुमचा विश्वास नव्हता ना, म्हणून त्याला इथपर्यंत आणला. नाही रे तुझ्या विश्वासाच्या, पण कसं असतं ह्या आयुष्यात माणसं कितीतरी येतात जात्यात भेटतात, पण कुणाच्या विश्वास किती ठेवायचा हे आपण ठरवायचं असतं, कळलं का? हो भाऊ. हा, अशा अनुभव तुला येणार तिथून पुढं. चालतंय हा, जाऊ का भाऊ? हा जा. पाया पडतो. अरे असू दे बाबा, जा. हा. मटका खेळतात. हॅलो, हा बोला की जगताप साहेब. हा शिव कुठं आहे? मी गॅरेज वरतीच आहे, मी मी निघतोय आता. साइड वरच आहे. अहो ते प्लॉटिंगचं काय झालं? तुम्ही दाखवते म्हणले ना प्लॉट. हा, आता लोक फ्लॅट बुकिंग साठी येणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर या. तोच दाखवायचा. आज डायरेक्ट व्यवहार करू, आणि ज्याला फ्लॅट घ्यायचा ना त्याला मी समक्ष घेऊन येतो. हो मी आहे की.
नमस्कार मॅडम. हो नमस्कार. आज बोला इकडे काय कुठं? आज ही गाडी दिली ना का मला? ही तुमची गाडी आहे का? हा अहो मग सांगाच तरी मॅडम, तुम्ही याची काहीच गरज नव्हती. आता ते ड्रायव्हरला पाठवलं होतं, ड्रायव्हरनं सोडली. ड्युटीवर निघाले जाता जाता म्हणलं बघा गाडी झाली आहे का. हो पण आम्हाला सांगितलं असतं ना तर आम्ही स्वतः गाडी घेऊन तुमच्या तिथं ऑफिसला किंवा घरी पोच केली असती मॅडम. नाही 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 असं की आहे की ड्रायव्हर आपला. त्याने काहीच सांगितलं नाही आम्हाला म्हणून एक तासाभर तुमची गाडी होईल. ड्रायव्हर कसं सांगल तुम्हाला आमची गाडी आहे म्हणून? तेवढे एक आहे. एक तासाभर तुमची गाडी तयार करून देतो मी. चालेल चालेल. हा तर चहा कॉफी घेणार का तुम्ही? काही नको. अहो कसं पहिल्यांदा तुम्ही On- गॅरेजला आलात. नाही 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 ऑन ड्युटी आहे. ड्युटीवर निघाले होते, जाता जाता चक्कर मारून जाऊ म्हटलं. झाली का बरं. गाडी बघावी म्हटलं. चालेल चालेल ठीक आहे. मी एक तासच सचिनला पाठवून देतो, चालेल मग तो पोच करेल गाडी. हा? चालेल चालेल. धन्यवाद. ओके चला. हो हो चालेल. काका भाऊ उशीर झाला. एक तर प्लॉट बघायला जायचंय, भाऊ परत ओरडणार आता. काहीतरी अवघडच आहे सगळं. तू मी नाही काय केलं मॅडम. भाऊ अरे थांब, तुला कुठेतरी बघितलंय. तू मला आठवण आहे रे, तुला बघितल्यासारखं वाटतंय कुठेतरी. मला इथंच कुठेतरी गॅरेजच्या बाहेर बघितलं असणार. नाही 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 थांब, मला आठवू देत. हा आठवलं, 2 लाखाची पर्स तू मला वापस केली होतीस. अच्छा, त्या मॅडम येतोय तुम्ही. हो हो हो. हो मॅडम, घाबरलो ना. अरे तुम्हाला ओळखलंच नाही मी. आणि घाबरायला काय झालं रे? हो म्हणजे असं एकदम पोलीस आणि मला थांबवून ठेवलं ना म्हणून. घाबरायसारखं असं काय केलं नाहीस ना तू? हो नाही त्याच काय, माझी परिस्थितीच वाईट आहे सध्या. म्हणजे वेळच वाईट आहे. कुठलं पण संकट आलं ना त्यात ऑटोमॅटिक गुंततोय मी. बरं ऐक, तुला इथून पुढे कसली जरी गरज लागली ना तू मला फोन कर, कारण माझी बदली आता इथंच झाली आहे शहरात. होय. म्हणजे नक्की मदत करणार ना तुम्ही मला? हो, तुझ्यासारख्या मुलाला नाही मदत करायची तर मग करायची कोणाला मदत? चालेल मॅडम. चहा घेऊयात का? नाही अरे, ऑन ड्युटी आहे मी, निघाले, मला पण उशीर झालाय. इकडे गॅरेज कडे काय येणं केलं? ती आपली गाडी दिली होती ना. ही तुमची हो, गाडी आहे? हो, हो, हो. चालते, मी बघतो पर्सनली. नाही, शिवा भाऊ बोललेत मला 1 तास लागन गाडीला. भाऊ बोललेत ना, मग 100% मी होईल. ड्रायव्हरला देते पाठवून, येईल ड्रायव्हर आणि घेऊन जाईल गाडी. चालेल, तरी पण मी स्वतःहून बघतो. बर बर, नीट लक्ष द्या गाडीकडे. हो, हो. गाडीचं चांगलं काम करून दे. नाही काय अडचण, मी करतो स्वतः. चालेल चालेल. चालेल मॅडम, ओके. या. हो. हायला बरं झालं. काका भाऊ, त्या मॅडमची गाडी तुम्ही अजून रिपेअर केली नाही. ती मॅडम हिथं आलत्या गॅरेज वरती. मला काय माहित भाऊ, मॅडमची गाडी आहे, ते ड्रायव्हर लावून गेलाय गाडी. अहो, त्या ड्रायव्हरचं पेंटर, तेव्हा पेंटरची सुट्टी झाली, पेंटर असा करून गेले घरी आता काय. हा बहुतेक ते मटेरियल पाठवून तिकडे गेले असतात. बरं आहे का की बरं, ती गाडी 1 तासात त्यांना रिपेअर करून द्या, त्यांना द्यायची गाडी. घेतो का, मला नाही काय अडचण गाडी. थोडी पटकन घ्या. बरं. त्याला चावी देऊन ती गाडी चाल पोच करायला. पटकन पोच करायला लावा. आणि दुसरी गोष्ट, मी चाललोय प्लॉट बघायला. बरं प्लॉट बघून आलो मग आपण ह्या गाडीचं काय मटेरियल असेल ती आणायचं. घेऊन टाकू. चाल, हा? नाही काय अडचण. लागा कामाला हा, तोपर्यंत. घेतो गाडी कामाला, नाही काय. सचिन, अरे सचिन, हा टायमिंग आहे घ्यायचं मला सांग बरं. अहो भाऊ, मी लवकर चालतो, त्या मॅडम भेटल्या मध्येच. ही गाडी त्यांची, तुझं सांगणं काम होतं का नव्हतं मला सांग बरं. अहो पण भाऊ, मला काय माहिती गाडी त्यांची म्हणून. उलट मीच ओळखलं नाही त्यांना. म्हणलं पोलीस कस काय गॅरेजवर आली. मी गावलो कुठल्या तरी मॅटर मध्ये. अरे आपण असल्या कुठला मॅटर होऊ देणार का सच्या? तर माहितीये ना, तेवढा जरा वेळेत येत जा गॅरेजला. किती वेळा सांगू तुला मी? वेळ तर चालतं भाऊ. कशाचा वेळ देतो तुला? माहिती ना आज कुठं जायची ती? माहितीये की, कुठं? फ्लॅट बघायला जायचंय. प्लॉटचं बघू, हा. फायनल करू आणि तो प्लॉट घेऊन टाकू. चालतंय. पक्का भाऊला मी सांगितलंय, ही गाडी व्यवस्थित रिपेअर करून 1 तासाच्या आत तू घेऊन जायचंय. हो, जातो. हा या ना लवकर. प्लॉटचं बघून आहे ना, फ्लॅट बुकिंग साठी लोक येणार आहे. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. थोडासा उशीर झाला यायला बरं का. ठीक आहे. हा ही आपली साईड आहे. तर साईड खूप छान आहे आणि लोकेशन पण खूप छान आहे. तर फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला फ्लॅट बुक केलेला आहे. तर इथं पार्किंगची व्यवस्था आहे. तर तुम्हाला फ्लॅटमध्ये ह्याची गॅस कनेक्शन, लाईट कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन सर्व व्यवस्थित आहे बरं आणि सर्व सुखसोयीने. फ्लॅट किती नंबरला? फ्लॅट फर्स्ट फ्लोअरलाच आहे. सचिन, चालतोय का फर्स्ट फ्लोअरला बाबा तुला? चालतंय की ग्राउंडला घ्यायचा? हा? तुम्ही म्हणाल तसं.
4th फ्लोअर असेल तरी चालेल. माणसांनी नेहमी उंच स्वप्न बघायची, बरोबर आहे का नाही? हो बरोबर. चला दाखवा फ्लॅट, चला. आपण बघूया. चला काय ते बघूया. सचिन, फ्लॅट आवडला का तुला? आवडला की भाऊ, लय भारी. म्हणजे एकदम असं ना श्रीमंत असल्यासारखं फील येतो. मला श्रीमंत असताना सगळं श्रीमंत असल्यासारखंच वाटतं, बरोबर आहे का नाही सर? हो बरोबर आहे सर. आणि सर लिफ्टची पण सोय आहे. हो ना, लिफ्ट पण जायला वर्ष. लोकेशन खूप छान आहे. ही पार्किंग ना? हे पार्किंग आहे. बरं. पार्किंग पण स्पेस मोठा आहे. बरं, पार्किंगचे ह्याच्यामध्ये ऍड आहे का वेगळेच काय डिस्काउंट वगैरे काय असेल ना? डिस्काउंट देऊ की हा? साहेबांना सांगून डिस्काउंट देऊ. पण साहेब अजून आले नाहीत ना? नाही आले साहेब येतीलच आता. त्यांना भेटून तुम्ही सांगा. हो हो साहेब येतील, मग चर्चा करू साहेबांशी आपण. चालतंय हा? की. बुकच करून टाकू आता. बुक म्हणजे वेळ कशाला घालवायचा सचिन? हा ना. कमी आहे तरी. चालतंय. फ्लॅट आवडला, सुंदर फ्लॅट आहे, प्राईम लोकेशनला आहे, जवळची जवळ आहे आपल्याला, बरोबर आहे. तर मी काय म्हणतो, आता वेळ लागेल साहेबांना यायला, आम्ही निघतो. ठीक आहे. सचिन चल, जाऊ आपण जाऊ. साहेब आले साहेब आले साहेब आले. काय सावंत, काय विषय? हा सर फ्लॅट बुक करायसाठी आले तिथे. बर. हा त्यांना फ्लॅट आवडलाय. हम्म. फ्लॅट पाहून पण झाला. बर. काय शिवभाऊ, इकडे कसं काय आज? आलो होतो, म्हणलं फ्लॅट बुक करावा, गरजेचं ना फ्लॅट. याची कल्पना आहे ना शिवभाऊ का? म्हणजे एकदम प्राईम लोकेशनला फ्लॅट आहे हा. हो आहे ना कल्पना. नाही, कसं आहे, सावंत त्यांना सगळ्या कल्पना दिल्यात ना, जे आपण दिली की. प्राईम लोकेशनला हो, दिली, फ्लॅट दिली. देतोय, कल्पना दिली. त्याचे रेट्स वगैरे विचारलं का त्यांना? सांगितलं का? रेट्स बोललो की त्यांनी. सगळी माहिती दिली त्यांनी, सरांनी. शिवभाऊ, हे प्राईम लोकेशनची बिल्डिंग आहे, हो हो हो. त्याचे रेट खूप हाय आहेत, त्यामुळे सगळा विचार करून बघा. रेट किती असू दे साहेब, पण आपल्याला हाच प्लॉट घ्यायचा आहे. नाही, हरकत नाही, घेण्याचं आमची काही हरकत नाही. शक्यतो माणसाने अंतरून बघून पाय पसरावे. कसं आहे साहेब, पाय पसरल्याशिवाय पण कळत नाही त्यातून किती मोठं घ्यायचं ते. दुसरी गोष्ट, शिवाभाऊने एखादी गोष्ट ठरवली ना, ती गोष्ट मिळवायची, तर शिवाभाऊ ती गोष्ट मिळवतोच, मग ती गोष्ट कोणती पण असो. काय म्हणायचं की आमची काही हरकत नाही. विषय असा आहे की बाकी सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी बघून घ्या, रेटचं वगैरे बघून घ्या, सावंत यांच्याशी चर्चा करा ठीक आहे. आणि बाकी सगळ्यांना उद्या ऑफिसला बोलवून घ्या. मग हो ठीक आहे. चला येऊ का? त्याचं काय झालं रे? काय झालं म्हणून काय विचारताय भाऊ? हा. अख्ख्या बारामतीत तुम्हाला त्यांचंच कन्स्ट्रक्शन भेटलं होतं का फ्लॅट घ्यायला? अरे मला माहिती वे त्यांचं कंस्ट्रक्शन आहे म्हणून, मला का स्वप्न पडले वे. त्या एजंटनी दाखवलं तिथं प्लॉट शिल्लक आहे, जावा बघा म्हणून आपण तिथे गेलो. ते एजंटला हाणला पाहिजे. हे बघ, त्यांनी काम त्याचं केले आणि आपण बघायचं काम आपण केले. मुद्दाम केला असेल त्यांनी. त्याला स्वप्न पडले की तू त्या साहेबांच्या पुढे तू लाईन मारतो न तू लग्न करणार आहे म्हणून. तसं नाही, पण अजून मॅटर नको, आधीच किती कॉम्प्लिकेटेड माहिती आहे हे ना. बघ, आपण काय मॅटर करण्यातले माणसं नाही, जरी मॅटर करायचं म्हणजे आपण काय कमी नाही, पण कसं असतं, चाललंय शांत तोपर्यंत चालवायचं, त्यामुळे शांततेत घ्यायचं. आणि आपण फ्लॅट बघितलाय, आपला आवडलाय, आपण तोच फ्लॅट घ्यायचा, बाकीच्या पलीकडे काय डोकं चालवायचं नाही. फ्लॅट तर तोच घ्यायचा आहे आपल्याला, मग पण परत गैरसमज नको त्यांच्या मनात. त्यांचा प्रश्न येतो, त्याच्यामुळं आपण आपली कामं करत राहायचे. आणि आपल्याला काय फुकट फ्लॅट नाही घेणार, आपण रोख पैसे मोजणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको त्याचं, कळलं का? हो भाऊ. आता कधी बाकीच्या पैशाची अरेंजमेंट केली पाहिजे आणि ताबान ॲग्रीमेंटला जावं लागेल. ते ऑफिसला जावं लागेल. जाऊ ना, त्यात काय तर विशेष आहे. मी परत ते ऑफिस त्यांच्या घराच्या खालीच आहे. अरे असू दे ना, आपण आपल्या कामानिमित्त जातोय ना, की त्या त्यांनी मागणी गेल्यावेळेस आपण गेलतो, पण त्यांनी काय अपमान केला माहितीये ना, आपण तो विषय काढायचाच नाही.
कळलं? किती दिवस नाही काढायचा भावा. अरे थांब जरा, कुठल्या गोष्टीला वेळ काळ दे. नाही त्यांना एकदा आपण म्हटले ना की शिवभाऊ पौर्णिमाचं सचिनचं लग्न आम्ही लावून देऊ, असं जोपर्यंत स्वतःहून म्हणतील आपल्याला, कळलं का? भाऊ जाऊ द्या, मला तर असं वाटतंय ना तुमचं प्रेमाबद्दल मतच बदललंय आता. निघाला का परत प्रेमाचा विषय? तुला किती वेळा सांगितलं ते प्रेम मध्ये आणत जाऊ नको व्यवसायामध्ये. अरे तुला माहित नाही अजून काय गोष्टी, तू त्या हो तेच ना, मला माहितीच नाही ना की तुमचं कोणावरती प्रेम आहे, तुमचं कोणावर तरी प्रेम आहे. तुम्ही सांगताय कुठं मला? वेळ आली नक्की सांगेन तुला, पण ती आता सध्या वेळ नाहीये. आपलं कामधंद्याचं बघ. प्रेम करत बसलं ना आयुष्यातले माग राहशील. भाऊ सांगतोय तेवढंच करायचं, बाकी डोकं चालवायचं नाही. 2 चहा द्या बाया. अरे कुठं गेली होती? ते काका श्रेयाला आईस्क्रीम खायचं होतं ना, म्हणून घेऊन गेले होते. अरे तिच्या आईचा फोन आला होता. ताईचा फोन आलेला? हा मग, अरे किती वेळा तिने फोन केले. हा तुझा फोन नॉट रिचेबल लागतोय. तिथे रेंज नसेल काका फोनला. अरे रेंज नव्हती हे काय कारण झालं का ग? हा काय बोलली ताई? अरे अरे तिची परीक्षा आली, तिला ती म्हणली 2-3 दिवस घरी सोडा. मला मावशीच राहायचंय. अरे परीक्षा झाली की मी तुला घेऊन येईन ना. हा काका आता 4 दिवस सुट्ट्या आहेत, तर तिला राहू द्या ना माझ्यापाशी. पहिल्यांदा ताईला फोन कर. बरं ठीक आहे, आणि मी मग ताईशी हा, बोलते. ताईशी हा? बोल. हा. हम्म. ओके. आणि हो हा? जरा लग्नाचं बघा, जरा बघा लग्नाचं, थोडस मनावर घ्या. अहो लोक स्वार्थी आहे, आपण पण थोडासा स्वार्थ करायला शिका. हा हॅलो. तर काय झालं त्या कामाचं? ती जागा आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे, दुसरी तिसरी काय नाही. अरे ती स्वामींच्या वडिलांना हवी होती आणि ते त्यांचं सुद्धा स्वप्न होतं, ते आपल्याला पूर्ण करायचंय. अरे दुसरी नको म्हटलं की नाही तुला? हा
तीच पाहिजे. तसलं सांगायचं नाही, मला नकार नको आहे, तीच पाहिजे. ठेव फोन.